आज आपण ओव्हन, अंडी, मिल्क पावडर तसंच कोणत्याही प्रकारचं प्रीमिक्स न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात आणि घरच्या घरी जे अवेलेबल सामान आहे त्याच्यापासूनच 1 वाटी रवा आणि 1 वाटी मैद्यापासून बेकरी स्टाईल स्पॉन्जी केक बघणार आहोत. अगदी स्टेप बाय स्टेप आणि साधी सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, टेस्ट आणि वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या या झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने रवाच्या केकला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा वापरते आणि 1 वाटी साखर. 1 वाटी रवा 1 वाटी साखर घेतली, पण साखरेचं प्रमाण थोडंसं शीग लावून म्हणजे पाव किलो बरोबर साखर आहे. याच्यामध्येच 1 चमचा विलायची पावडर घेतली. तुमच्याकडं हवा असेल तर व्हॅनिला इसेन्सचा वापर करू शकता, पण आज आपण कोणतंही इतर साहित्य न वापरता जे अवेलेबल होऊ शकतं अशा साहित्यापासून केक बनवणार आहोत. तर पूर्णपणे मिक्सरला बारीक अशी पावडर करून घ्यायची. जेवढं होईल तेवढं बारीक करून घेतलंय. तर हे एका थोडासा मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलंय. त्याच वाटीने 1 वाटी मैदा आणि त्याच वाटीने 1 वाटी दूध ॲड करायचे. सर्व प्रमाण एकाच वाटीच्या साहाय्याने दाखवते. आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करू शकता. या ठिकाणी आपण 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 1 वाटी मैदा, 1 वाटी दूध आणि फक्त अर्धी वाटी तेलाचा वापर केलाय. सर्व प्रमाण 1 वाटीच्या साहाय्यानेच घेतलेलं आहे. तर एकही गुठळी होणार नाही अशा प्रकारे सर्व हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे पूर्णपणे फेटून घ्यायचं आहे. बघू शकता बॅटर पूर्ण फेटलं गेलं आहे. प्लेट झाकायचं आहे आणि एक 10 मिनटं हा रवा दुधामध्ये भिजण्यासाठी आणि व्यवस्थित असा व्हावा याच्यासाठी आपण साईडला ठेवला आहे. या ठिकाणी मी टुटी फ्रुटी घेतलेले थोडेसे, आवडीनुसार घेऊ शकता किंवा नसेल तर नाही घेतला तरी चालेल. अर्धा चमचा मैदा टाकते, म्हणजे टुटी फ्रुटीला मैदा टाकला की हे केकला चिटकत नाहीत किंवा केक पण चिकट असा होत नाही. तर हे सर्व मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे पण आपण साईडला ठेवूया. नंतर मी केक टीन घेतलंय. तुमच्याकडे हवा असेल केक टीनचा वापर करू शकता, नसेल तर कुकरच्या डब्यामध्ये एखाद्या पातेल्यामध्ये वगैरे केक बेक करण्यासाठी घेतलात तरी चालेल. तेल लावून घ्यायचं आहे आणि बटर पेपरला पण वरून तेल लावून घेऊया. बटर पेपर नसेल तर आधी डब्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि वरून फक्त थोडासा मैदा शिंपडायचा आहे. याच्या आधी मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे, तो व्हिडिओ बघू शकता. तेल लावायचं आणि थोडासा मैदा टाकायचा. तर बटर पेपर लावलंय, अजून एकदा तेल लावून घेते सर्व साईडने. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर डब्याला बटर पेपर आणि तेल लावून झालं आहे. आता कढई प्रीहीट करण्यासाठी कढई ठेवली आहे. एखादं स्टँड किंवा प्लेट वगैरे ठेवायचं आहे. तर मी न वापरण्यात येणारं इडली स्टँडचं साचा घेतला आहे. गॅस मिडियमवरती करायचं आहे. भांडं थोडंसं मोठं आहे, जे केक बेक करणार आहे त्याच्यामुळे वरून थोडीशी मोठ्या आकारामध्ये पाटी ठेवली आणि हे प्रीहीट करून घेऊया मीडियमवरती. जास्तीत जास्त एक 5 मिनटं तरी ही कढई प्रीहीट करायला ठेवायची. 10 मिनटं झालेले आहेत. आपली कढई प्रीहीटला ठेवली आहे. बटर पेपर लावून झालं आहे. टुटी फ्रुटीची पण तयारी झाली आणि रवा पण भिजला गेला आहे. याच्यामध्ये जे टुटी फ्रुटीला मैदा लावून घेतला आहे त्यातलं थोडंसं मी यामध्ये ॲड केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 1/4 चमचा म्हणजे 1 चमचाला थोडंसं कमी बेकिंग पावडरचा वापर करायचा आहे आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोड्याचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर सोडा ॲड करूया. हे दोन्ही पण अवेलेबल नसतील तर पूर्ण एक इनोचं पॅक वापरलात तरी चालेल. आणि ही प्रोसेस करताना इनो किंवा तुम्ही सोडा बेकिंग पावडर काहीही वापरा, टाकल्या एक 30 सेकंदाच्या आत लगेचच फेटून अशा प्रकारे बघू शकता बॅटर तयार आहे आणि लगेचच आपण हे बेक करण्यासाठी ठेवणार आहोत. इनो सोडा वगैरे टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला हे ठेवायचं नाही, कारण त्यामध्ये जे ॲक्टिव्ह होणारे हे पदार्थ आहेत ते इनॲक्टिव्ह होतात. हे टाकल्या लगेचच आपल्याला बेक करण्यासाठी ठेवावं लागणार आहे. वरून थोडेसे राहिलेले टुटी फ्रुटी टाकली. या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्सचा वापर करते, पूर्णपणे ऑप्शनल आहे. पिस्त्याचे काप घेतलेले 4 ते 5 उभे पातळ चिरून ते पण ॲड करते, म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि चवीला पण चांगलं दिसेल. तर आपली तयारी झाली आहे.
पूर्णपणे कढई पण बघू शकता वाफ निघते, चांगल्या प्रकारे प्रीहीट झालेली आहे. याच्यामध्ये हा डबा ठेवायचा आहे. टायमिंग थोडासा कमी जास्त होऊ शकतो. स्टार्टिंगचे एक 4 ते 5 मिनटं गॅस मीडियमवरती करूनच आपल्याला हे केक बेक करून घ्यायचं आहे. एक 4 ते 5 मिनटं असंच ठेवूया आणि एक 5 मिनटानंतर गॅस पूर्णपणे बारीकवरती करायचं आहे आणि तिथून एक 30 ते 35 मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी जवळपास माझे 35 मिनटं तरी झालेले आहेत बेक करून. तर चेक करूया. आपला जो केक आहे ते बघू शकता पूर्णपणे फुगून वरती आलेला आहे. चाकूच्या साह्याने पण चेक करून घेऊया. चाकू पूर्णपणे क्लीन येतो, याचा अर्थ हा केक बेक झालेला आहे. शक्यतो तर भांडं थोडंसं मोठ्या आकाराचं वापरायचं आहे, म्हणजे केक व्यवस्थित बेक होतो. तर केक पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर चाकूच्या साह्याने साईडच्या कडा लूज करून घ्यायचं आहे. अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि कमी साहित्य वापरलेलं आहे आणि झटपट होते. तर कडा लूज केल्यात. वरून मी ट्रे घेते. थोडंसं आपण ह्याला उलटं करूया आणि वरून टॅप करून घ्यायचं आहे. याच्या आधी पण भरपूर असे मी केकचे व्हिडिओ अपलोड केलेत, एकदा नक्की बघा. बघू शकता इझिली डब्बा निघाला आहे आपला, म्हणजे केक टीन निघाला आहे. बटर पेपर पण निघतो आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने. तर याला मी सरळ करून घेते. स्पॉन्जी आणि झटपट असा होममेड बेकरी स्टाईल आपला रवा केक तयार आहे. तर मी चाकूच्या साह्याने पण तुम्हाला कट करून दाखवते. अगदी मऊ लुसलुशीत असा केक तयार झालेला आहे. बघू शकता अगदी स्पॉन्जी पण दिसतोय, तो वरूनच दिसतोय तुम्हाला की कशा प्रकारे हा केक तयार झालाय ते. तर जर व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.